विद्यार्थी मित्र हो, आपण 12वी राज्यशास्त्राच्या अभ्यासक्रमातील दुसऱ्या प्रकरणामध्ये 1991 नंतरच्या महत्त्वाच्या संकल्पना आणि समस्या जागतिकीकरण या प्रकरणामध्ये दुसरा भाग आपण या ठिकाणी पाहत होतो आणि त्यामध्ये जागतिकीकरणाचे भारतातील बदल आणि परिणाम याविषयीची माहिती आपण मागील तासाला पाहिलेली आहे। त्यानंतर आज आपण या जागतिकीकरणाचे भारतामध्ये जे राजकीय बदल झाले, राजकीय क्षेत्रामध्ये जे बदल झाले, राजकीय घटकामध्ये जे बदल झाले, त्यातील दुसरा भाग आपण या ठिकाणी पाहणार आहोत की राज्याच्या सार्वत्वाला असलेली अंतर्गत आणि बाह्य आव्हाने कोणती आहेत की ज्यामुळं राज्याच्या सार्वत्वावरती मर्यादा येतात, बंधनं येतात। आणि त्यामध्ये पहिलं जे उदाहरण आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे की आंतरराष्ट्रीय संघटना व करार। भारत देश हा जगातील वेगवेगळ्या आंतरराष्ट्रीय संघटनांचा सदस्य आहे। त्याचबरोबर भारतानं जगातील अनेक देशांबरोबरती करार केलेले आहे आणि त्या करारांचं पालन भारताला या ठिकाणी करावं लागतं। आणि त्यामध्ये आपल्याला सांगता येईल की भारत हा संयुक्त राष्ट्र संघटनेचा सदस्य आहे आणि या संयुक्त राष्ट्र संघटनेची स्थापना झाली त्यावेळेस या संयुक्त राष्ट्र संघटनेच्या सनदेवरती भारतानं सह्या केलेल्या आहे। म्हणून भारत हा संयुक्त राष्ट्र संघटनेचा एक संस्थापक देश आहे। त्यामुळं या संघटनेनं केलेले कायदे नियम यांचं पालन भारताला या ठिकाणी करावं लागतं। त्यामुळं भारताच्या सार्वत्वावरती मर्यादा येतात। दुसरं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल विद्यार्थी मित्र हो, जागतिक व्यापार संघटना। 1 जानेवारी 1995 रोजी जागतिक व्यापार संघटनेची स्थापना झालेली आहे आणि या जागतिक व्यापार संघटनेचा सुद्धा भारत एक सदस्य देश आहे। त्यामुळं व्यापारासंबंधी जे वेळोवेळी करार केले जातात त्या करारांचं पालन भारताला या ठिकाणी करावं लागतं। म्हणून आपल्याला सांगता येईल की ज्यावेळेस अशा आंतरराष्ट्रीय संघटना आणि या संघटनेचा भारत सदस्य असल्यामुळं या संघटनांच्या नियमांचं करारांचं पालन भारताला करावं लागतं। त्यामुळं भारताच्या सार्वत्वावरती मर्यादा येतात। दुसरं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की भारतानं आपल्या शेजारील राष्ट्राबरोबर करार केलेले आहे। याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल की भारतानं पाकिस्तानबरोबर सिंधू नदीच्या पाणी वाटपासंबंधी जो करार केलेला आहे त्या कराराचं सुद्धा या ठिकाणी भारताला पालन करावं लागतं आणि या करारामध्ये असणाऱ्या जे काही अटी आहे, जे नियम आहे त्या नियमांचं पालन भारताला करावं लागतं। त्यामुळं भारताच्या सार्वत्वावरती मर्यादा येतात। त्याचबरोबर भारतानं फराक्का धरणाच्या पाणी प्रश्नासंबंधी बांगलादेशाबरोबरती करार केलेला आहे। त्यामुळं या बांगलादेशाबरोबर केलेल्या कराराचं सुद्धा भारताला त्या ठिकाणी पालन करावं लागतं। त्यामुळं भारताच्या सार्वत्वावरती मर्यादा येतात। यावरून आपल्याला सांगता येईल की भारताला या आंतरराष्ट्रीय संघटनांच्या नियमांचं त्याचबरोबर वेगवेगळ्या देशाबरोबर केलेल्या करारांचं या ठिकाणी पालन करावं लागतं। त्यामुळं भारताच्या सार्वत्वावरती मर्यादा येतात। मग या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये जगामध्ये असणारी राष्ट्र ही एकमेकाच्या जवळ आलेली आहे आणि त्यामुळं आपल्याला सांगता येईल की प्रत्येक देशाच्या सार्वत्वावरती या ठिकाणी मर्यादा आलेल्या आपल्याला दिसून येतात। दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल, दुसरा मुद्दा आपल्याला सांगता येईल की ॲम्नेस्टी इंटरनॅशनल व ग्रीन पीस हे बाह्य आव्हान आहे। जसं पहिलं जे आहे आंतरराष्ट्रीय संघटना व करार हे देशाच्या सार्वत्वावरती आलेलं बाह्य मर्यादा आहे। त्याचप्रमाणे हे दुसरं उदाहरण आपल्याला सांगता येईल ॲम्नेस्टी इंटरनॅशनल व ग्रीन पीस या संघटना आणि या संघटनामुळं देशाच्या सार्वत्वावरती मर्यादा येतात। पहिली जी संघटना आहे ॲम्नेस्टी इंटरनॅशनल ही मानवी हक्काच्या संदर्भात जागतिक पातळीवरती कार्य करणारी संघटना आहे। युनायटेड किंगडम या देशामध्ये ही स्थापन झालेली संघटना आहे आणि ही संपूर्णतः जागतिक पातळीवरती या ठिकाणी ज्या देशामध्ये मानवी हक्कांचं उल्लंघन होतं त्या संबंधीचा अहवाल तयार करून त्या ठिकाणी तो अहवाल प्रसिद्ध करत असतं। आणि त्यामुळं आपल्याला सांगता येईल
की जगामध्ये असणाऱ्या अनेक देशांच्या विरोधामध्ये या संघटनेने आपला अहवाल प्रसिद्ध केलेला आहे. त्यामुळं अनेक देशाची सरकारं या संघटनेवरती नाराज झालेली आहे. भारताच्या संदर्भात सुद्धा या संघटनेनं काश्मीर प्रश्नासंबंधी या संघटनेनं भारतावरती टीका केलेली आहे की जम्मू काश्मीर या भागामध्ये जे मानवी हक्कांचं उल्लंघन होतं आणि त्यामुळं त्या लोकांना आपल्या हक्कांचा उपभोग घेता येत नाही, म्हणून या ठिकाणी या ॲम्नेस्टी इंटरनॅशनल संघटनेनं भारतावरती सुद्धा टीका केलेली आहे. दुसरं आहे ग्रीन पीस. ही पर्यावरणाच्या संबंधी असणारी संस्था की पर्यावरणामध्ये जे प्रदूषण वाढत चाललेलं आहे आणि या प्रदूषण वाढत चालल्यामुळं मानवी आरोग्याला या ठिकाणी धोका निर्माण होत आहे. त्यामुळं ज्या देशामध्ये हे पर्यावरणामध्ये प्रदूषण वाढत आहे अशा देशांच्या विरोधामध्ये ही संघटना त्या ठिकाणी आपला अहवाल प्रसिद्ध करते. त्यामुळं या संघटनेच्या कार्यामुळं देशाच्या सार्वभौमत्वावरती मर्यादा येतात, बंधनं येतात. त्यानंतर तिसरं आपल्याला सांगता येईल उदाहरण की चेर्नोबिल दुर्घटना. आता चेर्नोबिलच्या दुर्घटनेमुळे युरोपमध्ये रेडिएशन पसरलं. आता ही पर्यावरणाशी संबंधी असणारी आपत्ती आहे की ही आपत्ती कोणत्याही एका देशाशी सीमेशी बांधील नसते किंवा ते कोणत्याही देशाच्या सीमाशी निगडीत ठेवता येत नाही. ती इतर देशाशी संबंधित असते, ती इतर देशामध्ये त्या ठिकाणी पसरते. त्यामुळे आपल्याला सांगता येईल की जनतेच्या जीविताला त्या ठिकाणी धोका निर्माण होतो. आता याचं सांगता येईल आपल्याला की युरोपातील युक्रेन येथील अणुभट्टीला 26 एप्रिल 1986 रोजी अपघाती स्फोट झाला आणि या स्फोटातून जे किरणोत्सर्गी वायू व सूक्ष्मकण पृथ्वीच्या वातावरणामध्ये फेकले गेले याचा परिणाम हा नागरिकावरती झालेला आहे. अनेक नागरिक त्या ठिकाणी मृत्युमुखी पडले, अनेक वेगवेगळ्या आजाराने त्या ठिकाणी ग्रस्त झाले. कर्करोग, शारीरिक व्यंग, अर्भकांची अपुरी मानसिक वाढ अशा प्रकारचे आजार यातून निर्माण होत असतात. म्हणून आपल्याला सांगता येईल की जे एखाद्या देशामध्ये ज्यावेळेस घटना घडते त्यावेळेस त्याचे रेडिएशन इतर देशामध्ये सुद्धा पसरत असतात. मग हे पसरू नये म्हणून त्यासाठी इतर राष्ट्रांनी त्या ठिकाणी सहकार्य केलं पाहिजे. मग युरोपातील युक्रेन या देशामध्ये हे अपघाती स्फोट झाला, त्यामुळं त्याचं जे रेडिएशन पसरलं ते युरोपातील इतर देशांमध्ये. त्यामुळं सामूहिकपणे उपाययोजना करण्यासाठी युरोपामध्ये असणाऱ्या राष्ट्रांनी जर प्रयत्न केले तर त्याला कुठंतरी पायबंद घालता येतो आणि मानवी हक्कांचं, मानवी जीवितांचं त्या ठिकाणी रक्षण करता येतं. चौथं उदाहरण आपल्याला सांगता येईल की मोठ्या धरणाबाबत विरोध करणारी आंदोलने. आता इथं आपल्याला सांगता येईल की नर्मदा बचाव आंदोलन हे जागतिक बँकेच्या मदतीनं हे आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेण्यात आलं. त्यामुळे भारताच्या सार्वभौमत्वावरती मर्यादा आल्या. भारताच्या पश्चिमेच्या दिशेनं वाहणारी सर्वात मोठी नदी नर्मदा नदी आणि या नर्मदा नदीवरती भारत सरकारने एक बहुउद्देशीय प्रकल्प सुरू केला आणि या बहुउद्देशीय प्रकल्पाअंतर्गत मध्य प्रदेश, गुजरात आणि महाराष्ट्र या 3 राज्यातून वाहणाऱ्या नर्मदा नदीवरती 2 मोठी धरणं, 30 मोठी धरणं, 135 मध्यम आकाराची धरणं आणि 3000 छोटी धरणं बांधण्याचा हा प्रकल्प होता. आणि या प्रकल्पामुळं 245 गावं ही पाण्याखाली येणार होती आणि या 245 गावातील जवळपास 2,50,000 लोक त्या ठिकाणी विस्थापित होणार होते आणि त्यांच्या पुनर्वसनाच्या हक्कासाठी मेधा पाटकर यांनी या ठिकाणी आंदोलन सुरू केलं, ते नर्मदा बचाव आंदोलन. आणि या आंदोलनाला भारतातील बिगर राजकीय संघटनांनी त्याचबरोबर
जागतिक बँकेनं सुद्धा त्याला पाठिंबा दिला. या जागतिक बँकेच्या मदतीनं हे आंदोलन आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत नेण्यात आलं. अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल की मोठ्या धरणाला ज्यावेळेस विरोध होतो अंतर्गत, त्यावेळेस देशाच्या सार्वत्वाला या ठिकाणी मर्यादा येतात. त्यानंतर पाचवं उदाहरण आपल्याला सांगता येईल की जैतापूर आणि कुंडनकुलम येथील आण्विक प्रकल्पाला झालेला विरोध, यामुळं भारताच्या सार्वत्वावरती मर्यादा आलेल्या आपल्याला दिसून येतात. आणि या प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी त्या ठिकाणी विरोध केला. त्याचबरोबर बिगर राजकीय संघटनांनी सुद्धा त्याला विरोध केल्यामुळं या ठिकाणी देशाच्या सार्वत्वावरती मर्यादा आलेल्या आपल्याला दिसून येतात. याचं पहिलं आपल्याला सांगता येईल की महाराष्ट्रातील रत्नागिरी जिल्ह्यातील जैतापूर येथील अणुऊर्जा प्रकल्पाला स्थानिक शेतकऱ्यांनी विरोध केला. हा भारत सरकारला विरोध केलेला होता. त्यामुळे आपल्याला सांगता येईल की सार्वत्वाला त्या ठिकाणी मर्यादा येतात, बंधनं येतात. दुसरं उदाहरण कुंडनकुलम, तामिळनाडू राज्यातील कुंडनकुलम येथे परमाणु ऊर्जा केंद्र सुरू करण्याचं भारत सरकारने त्या ठिकाणी सुरू केल्यामुळं त्या ठिकाणच्या स्थानिक शेतकऱ्यांनी आणि बिगर राजकीय संघटनांनी त्याला विरोध केला. हा विरोध भारत सरकारला होता, म्हणजे हा अंतर्गत विरोध होता. त्यामुळं भारताच्या सार्वत्वावरती या ठिकाणी मर्यादा आलेल्या आहे. अशा पद्धतीनं या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये राज्याच्या सार्वत्वावरती अंतर्गत आणि बाह्य आव्हानं आलेली आपल्याला दिसून येतात. त्यानंतर पुढचा मुद्दा आपल्याला सांगता येईल राज्याची भूमिका. या राजकीय प्रक्रियेमध्ये, या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये, या जागतिकीकरणाच्या युगामध्ये राज्याची काय भूमिका आहे? या जागतिकीकरणाच्या युगामध्ये जनतेचं कल्याण आणि विकास या प्रक्रियेमध्ये राज्याची भूमिका या ठिकाणी महत्त्वाची आहे. यामध्ये जर आपण पाहिलं, राज्याचे 4 घटक आहे: लोकसंख्या, भूप्रदेश, शासन संस्था आणि सार्वत्व. आता सार्वत्व हा राज्याचा सर्वात महत्त्वाचा घटक आहे. आणि या सार्वत्वामुळं राज्यातील जी शासन संस्था आहे, कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ आणि न्याय मंडळ आणि नोकरशाही, या संस्था या ठिकाणी सक्षम होतात. त्यांना त्या ठिकाणी अधिकार मिळत असतात. कारण राज्य ही अमूर्त संकल्पना आहे. मग राज्यामध्ये प्रत्यक्ष कार्य करणारी जी यंत्रणा असते ती शासन संस्था असते. ही जी शासन संस्था आहे या सक्षम आहेत. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि नोकरशाही. आणि त्यामुळं आपल्याला सांगतं या संस्थाच मूलभूत मूल्यांचं रक्षण करण्याचं कार्य करत असतात. मग राष्ट्रवाद असेल, धर्मनिरपेक्षता, लोकशाही ही जी मूल्य आहे या मूल्यांचं रक्षण करण्याचं काम ही राजकीय संस्था म्हणजे शासन संस्था या ठिकाणी करत असते. त्याचबरोबर राज्यामध्ये शांतता आणि सुव्यवस्था प्रस्थापित करण्याचं कार्य, सामाजिक सुरक्षा देणारी ही यंत्रणा आहे. त्याचबरोबर राज्याच्या सर्वांगीण विकासाला प्रोत्साहन देण्याचं काम ही शासन संस्था या ठिकाणी करत असते. त्यामुळं आपल्याला सांगता येईल की खऱ्या अर्थानं जागतिक नागरी समाजाचं महत्त्व या ठिकाणी वाढत चाललेलं आहे. मग आंतरराष्ट्रीय वित्त आणि भांडवलांचा मुक्त संचार यामुळं जागतिकीकरणामध्ये राज्याचं महत्त्व या ठिकाणी वाढत चाललेलं आहे. आणि अशा पद्धतीनं आपल्याला सांगता येईल की खऱ्या अर्थानं राजकीय क्षेत्रामध्ये बदल झालेला आपल्याला या ठिकाणी दिसून येतो. आणि त्यानंतर या राजकीय क्षेत्रामध्ये शेवटच्या घटकाचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत, विचार प्रणाली. आता विचार प्रणाली म्हणजे काय? आणि या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये या विचार प्रणालीला या ठिकाणी महत्त्व प्राप्त झालेलं आहे. आता विचार प्रणाली म्हणजे काय? तर लोकांचं सामाजिक, आर्थिक आणि राजकीय जीवन कोणत्या मूल्यावर आधारलेलं आहे हे ठरवणारी विचार पद्धती म्हणजे विचार प्रणाली. आता शीतयुद्धानंतरच्या कालखंडामध्ये विचार प्रणाली हा एक महत्त्वाचा घटक
होता. विचारप्रणाली हा एक राजकीय घटक आहे. जगामध्ये असणाऱ्या अनेक देशांनी वेगवेगळ्या विचारप्रणालीचा स्वीकार केलेला आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर जागतिक पातळीवरती खऱ्या अर्थानं दोन महासत्तांचा या ठिकाणी उदय झाला. एक अमेरिका आणि दुसरं सोव्हिएत युनियन. आणि या दोन महासत्तांच्या विचारप्रणाली या ठिकाणी भिन्न होत्या. अमेरिकेनं लोकशाही व भांडवलशाही विचारप्रणालीचा स्वीकार केला, तर सोव्हिएत युनियन या महासत्तेनं साम्यवादी विचारप्रणालीचा स्वीकार केलेला होता. आणि या दोन महासत्तांमध्ये शीतयुद्धाला या ठिकाणी सुरुवात झालेली होती. आणि त्यामुळं आपल्याला सांगता येईल की खऱ्या अर्थानं या शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये जागतिक पातळीवरती द्विध्रुवीकरण, जगाची विभागणी ही दोन गटामध्ये झालेली होती. एक अमेरिकेच्या नेतृत्वाखाली आणि दुसरं सोव्हिएत युनियनच्या नेतृत्वाखाली. त्यामुळं या दोन महासत्तांनी जी विचारप्रणाली स्वीकारलेली होती, जे तत्त्वज्ञान स्वीकारलेलं होतं, त्यांच्या गटामध्ये असणाऱ्या राष्ट्रांनी लोकशाही तत्त्वज्ञानाचा, लोकशाही विचारप्रणालीचा स्वीकार केला, तर सोव्हिएत रशियाच्या गटामध्ये असणाऱ्या राष्ट्रांनी साम्यवादी तत्त्वज्ञानाचा या ठिकाणी स्वीकार केलेला होता. मग राष्ट्राचे वर्गीकरण हे विचारप्रणालीच्या आधारावरती या ठिकाणी केले जात होते. आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल की खऱ्या अर्थानं या कालखंडामध्ये दोन गट आपल्याला या ठिकाणी दिसून येतात. पहिला गट आपल्याला सांगता येईल लोकशाही व भांडवलशाही विचारप्रणालीवर आधारित राष्ट्र. मग ही राष्ट्र कोणती होती? तर अमेरिका, पश्चिम युरोपामध्ये असणारी राष्ट्र पश्चिम जर्मनी, नेदरलँड, डेन्मार्क, बेल्जियम, फ्रान्स, इटाली, स्पेन, ग्रीस आणि युनायटेड किंगडम ही राष्ट्र या राष्ट्रांनी लोकशाही भांडवलशाही विचारप्रणालीचा स्वीकार केलेला होता. तर सोव्हिएत युनियन आणि त्यांच्या गटामध्ये असणाऱ्या राष्ट्रांनी साम्यवादी विचारप्रणालीचा स्वीकार केलेला होता. आणि त्यामध्ये सोव्हिएत युनियन, चीन, पूर्व युरोपामध्ये असणारी राष्ट्र, त्यामध्ये पूर्व जर्मनी, पोलंड, चेकोस्लोवाकिया, हंगेरी, रुमानिया, बल्गारिया या देशांनी साम्यवादी विचारप्रणालीचा स्वीकार केलेला होता. त्यामुळं या शीतयुद्धाच्या कालखंडामध्ये जागतिक पातळीवरती लोकशाही व भांडवलशाही विचारप्रणाली असणारी राष्ट्र आणि दुसऱ्या बाजूला साम्यवादी विचारप्रणाली असणारी राष्ट्र असे दोन गट त्या ठिकाणी पडलेले होते. मग राज्याच्या विचारप्रणालीवर आधारित अर्थव्यवस्था कोणत्या प्रकारची आहे हे ओळखलं जात होतं. आणि त्यावरून आपल्याला सांगता येईल की या जागतिकीकरणाच्या युगामध्ये विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था हे महत्त्वाचे घटक ठरले. आणि त्यामुळं आपल्याला सांगता येईल की या जागतिकीकरणाच्या युगामध्ये विचारप्रणाली आणि अर्थव्यवस्था यांच्या प्रभावामुळं त्या व्यवस्थेचं वर्णन बाजारपेठीय अर्थव्यवस्था असं केलं जातं. त्याचं उदाहरण आपल्याला सांगता येईल एक अमेरिका. तर अमेरिकेत भांडवलशाही विचारप्रणालीवर आधारित भांडवलशाही अर्थव्यवस्था आहे की जिचं वर्णन भांडवलशाही बाजारपेठीय अर्थव्यवस्था असं केलं जातं. आणि यामध्ये आपल्याला सांगता येईल या भांडवलशाही अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी उद्योग क्षेत्राला या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. दुसरं एक उदाहरण आपल्याला सांगता येईल की पश्चिम युरोपीय राष्ट्र की या राष्ट्रांमध्ये कल्याणकारी विचारसरणी आहे. आणि या राष्ट्रांनी कल्याणकारी विचारसरणीचा स्वीकार केलेला आहे. त्या राष्ट्रांचं वर्णन कल्याणकारी अर्थव्यवस्था असं केलं जातं. आणि त्या अर्थव्यवस्थेचं वर्णन कल्याणकारी बाजारपेठीय अर्थव्यवस्था असं केलं जातं. आणि या अर्थव्यवस्थेमध्ये खाजगी क्षेत्राला या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. चौथं उदाहरण आपल्याला सांगता येईल चीननं साम्यवादी विचारप्रणालीचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळे चीनमध्ये साम्यवादी अर्थव्यवस्था आहे. आणि या साम्यवादी अर्थव्यवस्थेचं वर्णन बाजारपेठीय
अर्थव्यवस्थेचं वर्णन करताना साम्यवादी बाजारपेठी अर्थव्यवस्था असं वर्णन या ठिकाणी केलं जातं आणि या साम्यवादी अर्थव्यवस्थेमध्ये सार्वजनिक क्षेत्राला या ठिकाणी प्राधान्य दिलं जातं. आणि शेवटचं एक उदाहरण सांगता येईल विद्यार्थी मित्र हो, ते म्हणजे भारताने लोकशाही समाजवादी विचारसरणीचा स्वीकार केलेला आहे. त्यामुळं भारतात मिश्र अर्थव्यवस्था आहे. खाजगी क्षेत्राला आणि सार्वजनिक क्षेत्राला या ठिकाणी प्राधान्य दिलेलं आहे. आणि त्यामुळे आपल्याला सांगता येईल की भारतामध्ये बाजारपेठी अर्थव्यवस्था असा शब्दप्रयोग न करता आर्थिक उदारीकरण असा शब्दप्रयोग या ठिकाणी भारतीय बाजारपेठेचा या ठिकाणी केला जातो, अर्थव्यवस्थेचा केला जातो. अशा पद्धतीनं विद्यार्थी मित्र हो, आज आपण जागतिकीकरणाचे भारतातील बदल आणि परिणाम यामध्ये राजकीय घटक आणि क्षेत्र याचा अभ्यास करत असताना राज्याच्या सार्वत्वाला असलेली अंतर्गत व बाह्य आव्हानं याची 5 उदाहरणांचा आपण या ठिकाणी अभ्यास केला. त्यानंतर या जागतिकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये राज्याची काय भूमिका आहे आणि त्यानंतर विचारप्रणाली या घटकाचा अभ्यास केलेला आहे. राहिलेल्या घटकाचा आपण उद्याच्या तासाला या ठिकाणी अभ्यास करणार आहोत.